मित्रांनो, हे अप्रतिम दृश्य बघा. इथे खूप थंडी आहे, पण मला ताजी हवा आणि निसर्गाचा खूप आनंद मिळत आहे. शुभप्रभात मित्रांनो, आज मी डोंगरात फिरायला आलो आहे. खरं सांगायचं तर इथं येऊन मला खूपच छान वाटत आहे. आम्ही आता खूप उंचावर आहोत आणि इथलं वातावरण खूप आल्हाददायक आहे. तुम्ही बघू शकता खालची दरी किती सुंदर दिसते ती. आपण या व्हिडिओच्या सुरुवातीला जो व्लॉग पाहिला तो माझाच आहे, जो मी गुगल फ्लो AI 3.1 वापरून बनवलेला आहे. कारण मित्रांनो, आजच्या डेट मध्ये गुगल फ्लो 3.1 मध्ये एक खूपच जबरदस्त फीचर उपलब्ध आहे मित्रांनो, ज्याच्या मदतीने तुम्ही फक्त तुमच्या फोटोवरूनच व्हिडिओ बनवू शकता आणि तो खरंच रिअलिस्टिक दिसतो. जसं तुम्ही विचार केला असेल की तुमच्यासारखाच व्हिडिओ तयार होईल. आता मित्रांनो, तुम्ही जो व्हिडिओ सुरुवातीला व्लॉग मध्ये पाहिलात तो मी खरंच डोंगरावर जाऊन शूट केलेला नाही, पण फक्त एका फोटोच्या मदतीने तो व्हिडिओ तयार केला आहे. पद्धतीने तुम्ही अनेक प्रकारचे व्हिडिओ किंवा कोणते व्हिडिओ तुमच्या फोटोवरून बनवू शकता. त्यामध्ये तुमचा आवाजही, एक्सप्रेशन सगळं काही तयार होईल. जर तुम्ही हा व्हिडिओ लक्ष देऊन पाहिलात तर तुम्हाला समजेल, म्हणून कृपया हा व्हिडिओ चुकूनही स्किप करू नका. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या YouTube चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी तुम्हाला तुमच्या फोनमध्ये गुगल जेमिनी ऍप्लिकेशन ओपन करायचं आहे. ऍप ओपन झाल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. मित्रांनो, इथे क्रिएट इमेज या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, तुमच्याकडे खाली इथे प्लसचा पर्याय दिसते, तर तुम्ही इथे प्लसच्या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर मित्रांनो, खाली गॅलरीचा पर्याय दिसेल. गॅलरीवर क्लिक करा. तुमच्या फोनची गॅलरी ओपन होईल. तर इथे मित्रांनो, तुम्ही काय करायला पाहिजे, ज्या फोटोवरून व्हिडिओ बनवायचा आहे तो फोटो सिलेक्ट करायचा आहे. पण मित्रांनो, जो फोटो तुम्ही सिलेक्ट कराल त्यामध्ये तुमचा चेहरा स्पष्ट दिसणार असणारा पाहिजे. इथे तुम्ही माझा फोटो पाहू शकता. त्यानंतर इथे डन वर क्लिक करायचं आहे. मग तुमचा फोटो अशा प्रकारे इथे ऍड होईल. आता मित्रांनो, तुम्हाला इथे समजून घ्यायचं आहे की तुम्ही तुमच्या फोटोचा कोणत्या प्रकारचा व्हिडिओ बनवायचा आहे. जसं की मित्रांनो, मी इथे असा विचार केला आहे की मी बर्फाळ डोंगरावर जाणार आहे, जिथे मी व्लॉगिंग करणार आहे. आता बर्फाळ डोंगरात आहे म्हणजे थंडी असणारच, त्यामुळे मला त्यानुसार कपडे घालावे लागतील, गरम कपडे. त्याच पद्धतीने तुम्ही इथे गुगल जेमिनी मध्ये लिहिणार आहात. उदाहरणार्थ, मी बर्फाळ डोंगरामध्ये फिरायला जात आहे, तर इथे मी कपडे अशा प्रकारे बदलायचे ते लिहिणार आहे. हे नीट समजून घ्या. हेच प्रॉम्प्ट तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन म्हणजे चॅनल वरती मिळेल. गळ्यात हुडी असलेला मफलर घातलेला दिसत आहे, पण विशेष लक्षात ठेवा की चेहरा अजिबात बदलू नये. म्हणजे चेहरा बदलण्याबाबत मी काहीच सांगितलेलं नाही, फक्त कपडे बदलायला सांगितलेले आहे. म्हणून त्यानंतर तुम्ही इथे सेंड करायचं आहे. जसं की मित्रांनो, तुम्ही इथे सेंड केल्यानंतर गुगल जेमिनी इथे तुमचा फोटो प्रोसेस करून देईल. जसं की तुम्ही इथे पाहू शकता, यामध्ये फक्त काही सेकंद इथे थांबावं लागतं आणि मग तुमचा जो फोटो इथे आहे तो तयार होतो. त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे. मित्रांनो, मी इथे असं लिहिलं आहे, माझ्या या फोटोमध्ये चेहऱ्यात कोणताही बदल न करता फक्त कपड्यांमध्ये बदल करा, ज्यात मी उबदार रंगीत स्वेटर घातलेला आहे. प्रोसेस पूर्ण होते. जसं की तुम्ही इथे पाहू शकता, माझा चेहरा अजिबात बदललेला नाही, फक्त इथे कपडे बदललेले आहेत. त्यामुळे हा फोटो मी फक्त इथे सेव्ह करून घेणार आहे. अशा प्रकारे आता माझा फोटो सेव्ह झाला आहे. त्यानंतर माहिती आहे का आपल्याला काय करायचं आहे, मागे बॅक जायचं आहे. आपल्या फोन मध्ये इथे ChatGPT ओपन करायचा आहे. कारण मित्रांनो, आपण जो व्हिडिओ बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला व्हिडिओ स्क्रिप्ट लागणार आहे. उदाहरणार्थ, मी बर्फाळ डोंगरामध्ये जात आहे, तर तो व्हिडिओ बनवण्यासाठी मित्रांनो मला इथे प्रॉम्प्ट द्यायला लागणार आहे. तर आपण कशा पद्धतीने बनवायचं मी तुम्हाला इथे सांगतो.
आधीच मी हे कॉपी करून ठेवलेले आहे प्रॉम्प्ट. आता मी इथे पेस्ट करणार आहे. मी तुम्हाला इथे वाचून दाखवतो की मी इथे काय लिहिले आहे ते. मित्रांनो, मी इथे असं लिहिलं आहे की मला इथे माझ्या चेहऱ्यासह गुगल फ्लो 3.a वापरून असा व्हिडिओ बनवायचा आहे ज्यामध्ये माझा चेहरा 100% तसाच राहील. आणि गुगल फ्लो 3.1 वापरून व्हिडिओ बनवण्यासाठी मी माझ्या चेहऱ्याचा म्हणजे माझ्या चांगल्या क्वालिटीचा एक फोटोचा वापर करणार आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही निर्देशन द्यायचे आहेत. आता इथपर्यंत खाली मी तुम्हाला वाचून दाखवतो. माझा चेहरा अजिबात बदलू नये, ज्याच्यामुळे मी बर्फाळ डोंगरामध्ये फिरायला गेलो आहे आणि तिथलं हवामान खूपच थंड आहे. इथे हलके हलके ढग पसरलेले आहेत आणि मध्ये मध्ये पांढरा धुकाही दिसत आहे. मी डोंगराच्या खूप उंच भागात आहे जिथे मी संपूर्ण परिसर स्पष्टपणे दिसतो. दूरवर लहान लहान घर सुद्धा दिसत आहेत आणि मी व्लॉगिंग करत आहे. माझ्यासोबत जो व्लॉगिंग कॅमेरा आहे तो या व्हिडिओमध्ये सेल्फी स्टाईल मध्ये पूर्ण व्ह्यू राहील. मी हसत हसत माझ्या कॅमेऱ्याकडे पाहत वेगाने पुढे चालत आहे आणि आपला डायलॉग बोलत आहे. आणि मध्ये मध्ये व्लॉगिंग करत असताना मला काही लोक डोंगराळ भागातील पारंपरिक वेशभूषेत चालताना दिसतील. यानंतर माझा डायलॉग असा आहे, मित्रांनो, आज मी डोंगरामध्ये फिरायला आलो आहे. खरंच सांगायचं तर इथे येऊन मला खूप छान वाटतं आहे. अशा प्रकारे मी लिहिलं आहे. उरलेलं मी खाली असं लिहिलं आहे की हा जो डायलॉग आहे तो योग्य लिप सिंग सह मला डायलॉग मराठी भाषेत हवे आणि मी कॅमेऱ्याकडे पाहत नैसर्गिक आवाजात बोलत असावा. व्हिडिओवर कोणत्याही प्रकारचा टेक्स्ट, कॅप्शन किंवा टायटल नको. आणि खाली मी इथे लिहिलेलं आहे की मला गुगल फ्लो 3.1 साठी व्हिडिओ प्रॉम्प्ट द्या. हा पहिला व्हिडिओ प्रॉम्प्ट असावा. अगदी अचूक उत्तर क्वालिटीचा द्या आणि मी तुमच्याकडून दुसरा प्रॉम्प्ट घेणार आहे. आणि इथे लिहिलं आहे की माझा जो कॅरेक्टर आहे, जो कॅरेक्टर व ज्या कपड्यात आहे तो सीन बदलू नका. आणि आता मला एकाच वेळेस योग्य इंग्लिश मध्ये पूर्ण व्हिडिओ प्रॉम्प्ट द्या, पण डायलॉग साठी मराठी भाषेतच ठेवा. जर तुम्हाला हाच व्हिडिओ बनवायचा असेल तर तुम्ही अगदी हाच व्हिडिओ बनवू शकता जसा तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिला आहे. आता पूर्णपणे मला इथे प्रॉम्प्ट मिळालेला आहे तुमच्या समोर, तुम्ही पाहू शकता. हा प्रॉम्प्ट इथून मी कॉपी करणार आहे, जिथून माझा प्रॉम्प्ट इथपासून सुरू होतो. जसं की इथून सुरू होत आहे तर मी इथून हा कॉपी करणार आहे. ठीक आहे. अशा प्रकारे खाली शेवटपर्यंत जो आहे तो पूर्ण कॉपी करायचा. कॉपी केल्यानंतर तुम्हाला परत जायचं आहे आणि तुमच्या फोन मध्ये इथे दिलेल्या क्रोम ब्राउझरला ओपन करायचं आहे. मग इथे सर्च बॉक्स वर क्लिक करायचं आहे आणि जिथे सर्च करायचं आहे गुगल फ्लो. ठीक आहे. जसं की मित्रांनो तुम्ही इतकं सर्च केलं तर पहिल्या नंबरवर फ्लो नावाची वेबसाईट दिसेल. इथे फ्लो नावाची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर क्लिक करायचं आहे. आणि मित्रांनो जसं तुम्ही क्लिक कराल तर ही वेबसाईट ओपन होईल. त्याचा इंटरफेस तुम्हाला दिसत असेल. खाली तुमचं इथे तुमच्याकडे क्रिएट विथ फ्लो चा पर्याय दिसेल. म्हणून इथे क्रिएट विथ फ्लो या पर्यायावर क्लिक करायचं आहे. मित्रांनो जसं तुम्ही क्लिक कराल तसं खालीच तुम्हाला इथे न्यू प्रोजेक्टचा पर्याय दिसेल. मित्रांनो जिथे न्यू प्रोजेक्ट या पर्यायावर क्लिक करायचं आहे. आता जसं तुम्ही इथे क्लिक कराल तसं पुढचं पेज इथं ओपन होईल. काही अशा प्रकारे सर्वात आधी व्हिडिओ बनवण्यापूर्वी तुम्हाला थोडीशी सेटिंग करावी लागेल. खाली इथे 3 लाईन्स म्हणजे मेन्यूचा पर्याय आहे तर इथे क्लिक करायचं आहे. जसं की इथे तुम्ही रेशो पाहू शकता. पोर्ट्रेट आहे म्हणजे हा शॉर्टचा रेशो आहे. आपल्याला इथे रेशो क्लिक करायचा आहे आणि इथे लँडस्केप मोड म्हणजे 16.9 सेट करायचा आहे. त्यानंतर इथे आउटपुट व प्रोसेस आहे जो आधीपासून सेट असतो तो तसाच ठेवायचा आहे. त्यानंतर खाली मित्रांनो इथे जनरेट व्हिडिओ विथ टेक्स्ट असा पर्याय आहे. आपल्याला इथे क्लिक करायचं आहे, पण त्याआधी आपल्याला टेक्स्ट टू व्हिडिओ या पर्यायावर क्लिक करायचं आहे. जसं आपण इथे क्लिक करू शकतो. त्यानंतर आपल्याला इथे तुम्हाला फ्रेम टू व्हिडिओचा पर्याय दिसेल. म्हणून इथे फ्रेम टू व्हिडिओ या पर्यायावर क्लिक करायचं आहे. आता जसं आपण
क्लिक केलं त्यानंतर खाली इथे आपल्याला प्लस हा पर्याय दिसेल. मित्रांनो, इथे प्लस या पर्यायावर क्लिक करायचं आहे. आता जसं तुम्ही प्लस वर क्लिक कराल तसे इथे मित्रांनो इथे अपलोडचा एक पर्याय दिसते. इथे अपलोड या पर्यायावर इथे क्लिक करा. तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमची फोनची गॅलरी उघडेल. गॅलरी मधून तुम्हाला तो फोटो सिलेक्ट करायचा आहे तो तुम्ही गुगल जेमिनी वापरून तयार केला आहे. तर इथे ही तीच फोटो आहे. ही फोटो तुम्ही पाहू शकता. ती आधीच एडिट केलेली आहे, पण खाली इथे ही फोटो लँडस्केप मोड मध्ये दिसत नाहीये. त्यामुळे लँडस्केप मोड मध्ये आणण्यासाठी इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. जसं आपण इथे क्लिक करू शकतो तसं इथे लँडस्केप मोडचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर ही फोटो फुल व्ह्यू मध्ये येईल. म्हणून इथे तुम्हाला क्रॉप अँड सेव्ह या पर्यायावर क्लिक करायचं आहे. या पर्यायावर क्लिक करा. जसं तुम्ही इथे क्लिक कराल तसं तुमची फोटो सगळ्यात आधी इथे अपलोड होते. अशा वेळी तुम्हाला जास्तीत जास्त 30 सेकंदापर्यंत वाट पाहावी लागेल. म्हणजे तुम्ही इथे पाहू शकता सध्या अपलोडिंग चालू आहे, त्यामुळे थोडा वेळ थांबावं लागेल. जास्त वेळ लागत नाही, फक्त काही सेकंद वाट पाहावी लागते. त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की तुमची फोटो या पद्धतीने एडिट होणार. त्यानंतर खाली इथे जनरेट व्हिडिओ टेक्स्ट फ्रेम असा पर्याय आहे. इथे तुम्ही तुमची पुढची प्रक्रिया सुरू करू शकता. ChatGPT मधून मी व्हिडिओचा टेक्स्ट कॉपी केला आहे, तो तुम्ही इथे येऊन पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर खाली सेंडचा पर्याय असतो. फोटो सुद्धा तुम्ही पाहू शकता आणि सेंड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. थोडा वेळ लागतो आणि आता जसं की मित्रांनो तुम्ही पाहू शकता एका प्रॉम्प्ट वरून आपले 2 व्हिडिओ क्रिएट होणं सुरू झालेलं आहे. इथे दिसते की 8% पूर्ण झालं आहे. हे व्हिडिओ तयार झाल्यावर पूर्ण झाल्यावर आपण हा व्हिडिओ प्ले करून पाहू शकतो, डाउनलोड करू शकतो, अपलोडही करू शकतो आणि अशा प्रकारचा व्हिडिओ मॉनिटाईज सुद्धा होऊ शकतो. तोपर्यंत आपण इथे काय करायचं आहे याचा दुसरा पार्ट तयार करू. कसा करायचा, आपण इथून परत जाऊन थेट ChatGPT ओपन करू. आपण ChatGPT इथे काही जास्त लिहिणार नाही, फक्त इथं 2 असं लिहू. मी इथे 2 लिहिलं आहे. आता 2 लिहिल्यानंतर काय होईल, तुमच्या समोर आहे. 2 लिहिल्यानंतर ChatGPT हे AI आहे, त्यामुळे त्याला समजेल की तुम्हाला दुसरा प्रॉम्प्ट हवा आहे, समजेल की तुम्हाला दुसरा ट्रॅक, दुसरा पार्ट हवा आहे. त्यामुळे तोही रेडी करून देईल व्हॉइस डायलॉग सह. मित्रांनो, तुम्ही इथं पाहू शकता की हा डायलॉग तयार झाला आहे, डायलॉग आला आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, यावर क्लिक करायचं आहे जसं मी केलं आहे. मग या पद्धतीने आपण कॉपी करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता मी या कॉपी केला आहे. ठीक आहे, शेवटपर्यंत मी हा पूर्ण कॉपी करून घेतला. आता तुम्हाला तिसरा व्हिडिओ बनवायचा असेल तर इथे तुम्ही 3 असं लिहायचं आहे. मी इथे 3 लिहिलेला आहे. आता 3 लिहिल्यानंतर काय होईल, तिसरा व्हिडिओ ट्रॅक तयार होईल. चौथा लिहिलात तर चौथा येईल, 5वा लिहिलात तर 5वा येईल. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही लांब व्हिडिओ तयार करू शकता. त्यानंतर तुम्ही पुन्हा मागे बॅक जाऊ शकता. जसं की तुम्ही दुसरा ट्रॅक इथे रेडी करता तोपर्यंत इथे तुमचा व्हिडिओ तयार होत जातो. आता व्हिडिओ तयार झाला आहे, तो कसा बनला असेल हे आपण पाहूया. चला दाखवतो. हा व्हिडिओ मी तुमच्या समोर प्ले केला आहे. आतापर्यंत मी स्वतःही हा व्हिडिओ पूर्ण पाहिलेला नाही. ओव्हर कॉन्फिडन्स आहे. आज डोंगरात हा सीन पाहून खरंच मला खूप छान वाटतं आहे. इथे तुम्ही व्हिडिओ थेट डाउनलोड करून घेऊ शकता. मी तुम्हाला फुल स्क्रीन मध्ये दाखवतो म्हणजे तुम्हाला स्पष्ट दिसेल. खूपच जबरदस्त व्हिडिओ तयार झालेला आहे, मस्त. यानंतर खाली दिलेला भाग सुद्धा तुम्ही पाहू शकता, कारण 2 व्हिडिओ तयार झाले आहेत. मी डोंगरात फिरायला आलो. खरं सांगायचं तर इथे आल्यावर मला खूपच छान वाटत आहे. खालीच इथे तुम्हाला तुमचा फोटो आहे तो पाहायला मिळेल. तुम्ही तुमच्या फोटोवर क्लिक करायचं आहे. तुमचा फोटो ऍड झाला. आता तुम्हाला दुसऱ्या ट्रॅक मध्ये पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की तुमचा दुसरा व्हिडिओ सुद्धा तयार होऊन रेडी झाला आहे. मी तिसऱ्या ट्रॅक पर्यंत पोहोचलो आहे. तुम्हाला हवं असेल तर
तर इथे पेस्ट करून तिसरा व्हिडिओ देखील बनवू शकता. चौथा, पाचवा, 10वा, 12वा जितकेही व्हिडिओ बनवायचे असतील तितके तुम्ही व्हिडिओ बनवू शकता. तुम्ही नक्की बनवू शकता, यात काही अवघड नाही. फक्त व्हिडिओ नीट लक्ष देऊन पाहिला तर तुम्हाला इथे अजिबात अडचण येणार नाही. पण व्हिडिओ स्किप करत करत पाहिला तर पुढे जाऊन तुम्हाला इथे अडचण येईल. मग तुम्ही या पद्धतीने व्हिडिओ बनवू शकणार नाही. ज्याला काही येत नसेल तोही जर लक्ष देऊन पाहिलं तर सगळं काही शिकतो. प्ले करून बघूया यात नेमकं काय आहे. काही बदल झाला आहे पाहण्यासारखं आहे. चला मित्रांनो, इथे बघा इथले लोक किती नमस्कार साधे, मित्रांनो. प्रेमळ आणि हे अप्रतिम गोड आहे. दृश्य बघा. इतक्या उंचीवर इथे राहून खूप सुद्धा थंडी आहे. त्यांचं मला ताजी आयुष्य हवा किती आणि शांत, निसर्गाचा खूप आनंद सुंदर मिळत आहे. अरे खरंच यार, काय जबरदस्त व्हिडिओ आज मी बनला आहे. डोंगरात बघा फिरायला मित्रांनो, इथे लोक किती साधेपणाने खरं सांगायचं तर भरलेले इथं येऊन आणि मला प्रेमळ खूपच आहे. छान वाटत आणि आहे. दुसऱ्या टाइम मध्ये माझे 2 व्हिडिओ तयार झाले. अशा प्रकारे एकूण 3 व्हिडिओ बनले आहेत. या तिन्ही व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी फुल स्क्रीन मध्ये दिसतो. तुम्ही जरा क्वालिटी तपासून बघा. सुप्रभात मित्रांनो, आज मी डोंगरामध्ये फिरायला आलो आहे. खरं सांगायचं तर इथे आल्यावर मला खूपच छान वाटत आहे. बघा मित्रांनो, इथले लोक किती साधेपणे भरलेले आणि प्रेमळ आहेत. इतक्या उंचीवर राहून सुद्धा त्यांचं आयुष्य किती शांत आणि सुंदर आहे. तर मित्रांनो, तुम्ही आता जे 3ही व्हिडिओ पाहिले ते सगळे तुमच्या समोर मी स्क्रिप्ट केलेले आहे. यात काही अवघड नाही. तुम्ही तुमच्या मोबाईलवरून किंवा फोनवरून करू शकता. इथे खूप कष्टाने तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक उदाहरण म्हणून व्हिडिओ पाहिलात. या पद्धतीने व्हिडिओ खूप सहज तयार होतो. आता उरलेलं एवढंच की तुम्ही मला कमेंट करा, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, तो किती जबरदस्त वाटला. तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ बनवायचे आहेत की नाही, बाकी तुम्ही मला कमेंट करून सांगा. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ बनवायचे आहेत का की कुठल्या वेगळ्या पद्धतीने बनवायचे आहेत, तुम्ही मला कमेंट करू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल मित्रांनो. म्हणून आजच्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन नक्की ऑन करा, जेणेकरून पुढे येणारा एखादा नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल. तोपर्यंत धन्यवाद.